आता त्याला आणायला लागेल अमेरिकेहून कॅनडावर मतदान, इथून नाही तिकडून आण म्हणायचं आता रेल्वे करू. लय वळवळ करीत होता ना, जातीकून बोलायचं तर पक्षाच्या नेत्याकून बोलायला लागला. त्यांनी मोठं केलं की तुला गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं. तर तुला काय करायचं ते 10-15 दिवस करशील, तिथून पुढे काय तो आता तर राहणार. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. याने मुंबईमध्ये 36 आमदार एकत्र बैठक घेतली आणि तिथे असं ठरलं की मराठा आमदारांनी जरांगेवर हल्लाबोल करायचा. याला 10% आरक्षण घ्यायला लावायचं, नाहीतर याला गुंतवायचं असा गौप्यस्फोट जरांगे पाटलांनी केला. त्यानंतर जरांगे पाटील म्हणाले की आता तुला कळल, तुला मतदान कोण करतो ते. तुला अमेरिकेवरून मतदार आणावे लागतील. लय वळवळ करायला लागलास ना, तू थांब, तुला काय करायचं ते कर. अजून फक्त 15 दिवस करशील, त्यानंतर तुझ्या हातात काहीच राहणार नाही, याद राख. असं जोरदार हल्लाबोल जरांगे पाटलांनी फडणवीसांवर केला. गुन्हे याच्यासाठी करायले की 10% स्वीकारा. सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे, म्हणजे मी याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं. नसता दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल. हे 36 आमदारांची बैठक घेतलेली त्यांनी आणि याच्यात सांगितलेलं मराठ्यांचे आमदार भिडा, म्हणून ते आता 2-4 जण नव्हते ते तुटून पडले मध्ये. आता त्यांना कळलं, आता त्याला आणायला लागेल अमेरिकेहून कॅनडावर मतदान, इथून नाही तिकडून आण म्हणायचं आता रेल्वे करू. लय वळवळ करीत होता ना, जातीकून बोलायचं तर पक्षाच्या नेत्याकून बोलायला लागला. त्यांनी मोठं केलं की तुला गोरगरीब मराठ्यांनी मोठं केलं. बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं, पण इकडं तोंड ज्यांनी तो डोक्यावर हमेशा गुलाल टाकला यांच्याशी द्यायचा. आता त्यामुळे त्यांचं मत काय की 10% स्वीकारायला लावा, नसता याला मध्ये टाक. याच्यासाठी हे गुन्हे चालू आहेत. पण आता कोणी सहकारीच भ्यायला तयार नाही. तुम्ही जर असं करणारच असा तर मग आमच्या लेकरात वाटलं करावं का केशीसाठी. मी जर म्हणलं आता यासाठी नेमले मराठी सोडून देतो, जातो पळून, जर राहतो आसामला जाऊन तिकडं, चालन का? संकटाला सामोरं जायला लागतं. मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षा मोठाले तोडलेले किती गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतोय, आम्ही घ्यायला तयार आहे. दुसऱ्यांसाठी घेतलेत, हे तर स्वतःच्या पोरासाठी घ्यायला लागलोत आम्ही, आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही. तर तुला काय करायचं ते 10-15 दिवस करशील, तिथून पुढे काय तो आता तर राहणार. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.